मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी केलेल्या एका महत्त्वाच्या कारवाईत तब्बल 6.25 लाखांची प्रतिबंधित औषधे जप्त केले. त्यांचा वापर नशेसाठी केला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतलंय. रोहित अशोक कागवाडे, ओंकार रवींद्र मुळे आणि आशफाक बशीर पटवेगार अशी संबंधितांची नावे आहेत. यापैकी रोहित कागवाडे हा मेडिकल चालक आहे. त्याच्या नावे औषध विक्रीचा परवाना असल्याचं घुगे यांनी सांगितले. ही कारवाई सोमवारी रात्री 7:15 वाजण्याच्या सुमारास मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या पिछाडीला करण्यात आली आहे. घुगे यांनी ही माहिती पत्रकार बैठकीत दिली. यावेळी अप्पर अधीक्षक ऋतू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे, गांधी चौक पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे उपस्थित होते. मिरजेत काही संशयित नशेसाठी औषधांची विक्री करत असल्याची माहिती गांधी चौकी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात सोमवारी सायंकाळी सापळा लावला. उद्यानाच्या मागील बाजूस दोघे संशयित येऊन थांबले. त्यांनी पिशवीतील साहित्याची देवाणघेवाण केली. त्याचवेळी त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. रोहितकडील पिशवीत मॅफेंटनमाइड इंजेक्शनच्या 28 कुप्या आणि ओंकारकडील पिशवीत 23 कुप्या सापडल्या. औषध निरीक्षक राहुल कारंडे यांच्या उपस्थितीत पंचनामा केला. रोहित व ओंकार यांनी ही औषधे सांगलीतील आशफाक पटवेगार याच्याकडून विकत घेतल्याचं सांगितलं. पोलिसांनी तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता या कलमासह औषधी द्रव्य आणि सौंदर्य प्रसाधने अधिनियमानुसार गुन्हा दाखल केलाय. विट्यातील शासकीय निवासी वसतिगृहातील विषबाधेने बाधित विद्यार्थ्यांची संख्या आज मंगळवारी 29 वर पोहोचली आहे. तर विट्याच्या ग्रामीण रुग्णालयातील कालच्या दाखल 24 पैकी 2 विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी सांगलीला हलवण्यात आले. तर एका विद्यार्थ्याला त्याच्या पालकांनी सरकारी ग्रामीण रुग्णालयातून काढून खासगी रुग्णालयाकडे नेलंय. दरम्यान आज समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांच्या पथकाने ग्रामीण रुग्णालयात येऊन दाखल विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तर विटा पोलीस ठाण्याच्या पथकाने ही रुग्ण विद्यार्थ्यांची स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. विटा येथील ITI कॉलेजजवळ साळशिंगे रस्त्यालगत समाज कल्याण विभागाचे शासकीय निवासी वसतिगृह आहे. या ठिकाणी मुलं आणि मुलींसाठी स्वतंत्र 2 वसतिगृह आहेत. यातील मुलांच्या वसतिगृहात एकूण 94 मुलं आहेत. यातील 5वी ते 10वी वर्गातील 11 ते 18 वयोगटातील मुलांना परवा रविवारी रात्रीपासून पोटात दुखणे, जुलाब, उलट्या होणे आणि चक्कर येणे असा प्रकार सुरू झाल्याने सोमवारी सकाळी विट्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. या विद्यार्थ्यांना रविवारी सकाळी मटणाचं जेवण दिलं होतं. त्यानंतर सायंकाळपासूनच काही विद्यार्थ्यांना जुलाब आणि उलट्याचा त्रास सुरू झालाय. तसेच काहींना थंडी वाजून ताप भरणे अशी लक्षणे दिसू लागल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर मात्र तेथील मुख्याध्यापक देवानंद धवसे यांनी आणि तेथील शिक्षकांनी एकूण 24 विद्यार्थ्यांना तातडीने विटा ग्रामीण रुग्णालयात सोमवारी दाखल केलं होतं. सोमवारी दिवसभरात आमदार सुहास बाबर यांच्यासह अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी संबंधित घटनेबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले. तर प्रांताधिकारी डॉक्टर विक्रमसिंग बांदल आणि गटविकास अधिकारी संताजी पाटील यांनी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. सहकार महर्षी गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला वैभवाच्या शिखरावर नेलं. राज्याच्या ग्रामीण भागाचा कायापालट केला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार आणि सामान्य माणसाचे जीवनमान उंचावले. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल हे त्यांचं जिवंत स्मारक आहे. तो वारसा पृथ्वीराज पाटील समर्थपणे चालवत आहेत असं प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केलं आहे. गुलाबराव पाटील यांच्या 36व्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक संकुलात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. दरम्यान सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस पक्षाबद्दल महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलं. ते म्हणाले की वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील, शिवाजीराव देशमुख यांच्या काळातील संघटन आता राहिलं नाही. स्वकीयांनी तुम्हाला मदत केली नाही. आता संघटनात्मक रचनेचा अभ्यास करून पुढील वाटचाल निश्चित करा. खेकच्या प्रवृत्तीच्या गर्दीतून बाहेर पडा. पृथ्वीराज बाबा, तुम्ही पराभवाने खचून न जाता जनतेची कामं करत राहा. माझे संपूर्ण सहकार्य राहील. शिराळा जिंकणं एव्हरेस्ट सर करण्या एवढं अवघड होतं, पण जनतेच्या हितासाठी योग्य निर्णय घेतला याची प्रचिती नेतृत्वाने दिल्याचं सांगितलंय. यावेळी संकुलाचे संस्थापक पृथ्वीराज पाटील अध्यक्षस्थानी होते. ऋतुराज पाटील यांनी स्वागत केलं. सत्यजित देशमुख म्हणाले, पृथ्वीराज पाटील यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांचं भक्कम नेटवर्क बांधले. जनता त्यांच्याबरोबर आहे. मात्र आता खेकडा प्रवृत्तीच्या लोकांमधून त्यांना बाहेर पडलं पाहिजे.
सकारात्मक ऊर्जेच्या राजकारणातून जनहितासाठी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे. पृथ्वीराज पाटील म्हणाले, गुलाबराव पाटील यांनी 40 वर्ष जिल्हा बँक आणि सहकार क्षेत्रात अनेक राज्यस्तरीय संस्थेत उच्च पदावर काम केले. सांगलीसाठी मी तयार केलेला विकास आराखडा सत्यात उतरवण्यासाठी आमदार म्हणून मला त्यांनी मदत करावी. निवडणुका येतील आणि जातील, पुन्हा जनतेचा कौल घेऊन समाजकारणासाठी आमदार होणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. मिरजो कुपवाड कार्यालयाकडील नागरिकांची कामे प्रलंबित राहतात. सर्व अधिकारी व खातेप्रमुख हे सांगलीच्या मुख्य कार्यालयातच असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आता सांगलीबरोबर मिरजो कुपवाडच्या कार्यालयात आठवड्यातून 1 ते 2 दिवस उपस्थित राहावे अशा सूचना आयुक्त शुभम गुप्ता यांनी बैठकीत दिल्या. आदेशाचा भंग केला तर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिलाय. महापालिका क्षेत्रातील कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी बैठक घेतली होती. त्यावेळी या सूचना दिल्या. आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले, सांगली कार्यालयात अधिकारी उपस्थित असतात, पण मिरज व कुपवाड कार्यालयातील कामे अनेक प्रलंबित पडत आहेत. नागरिकांची ही कामे पूर्ण देखील होणं अपेक्षित आहे. शिवाय नागरिकांच्या तक्रारी देखील सोडवणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने नेमणुका केल्या आहेत. कुपवाड विभागीय कार्यालयामध्ये मंगळवार व बुधवार नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी उपस्थित राहणं आवश्यक आहे. तसा आदेश सर्व विभाग प्रमुखांना आयुक्तांनी दिलेत. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ हे मंगळवार व गुरुवार या दिवशी पूर्ण कार्यालयीन वेळेत कुपवाडला उपस्थित राहतील, तर अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख मंगळवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत असतील. उपायुक्त श्रीमती विजया यादव या मिरज उपायुक्त म्हणून कार्यरत असणार आहेत, तर उपायुक्त वैभव साबळे हे बुधवार या दिवशी दुपारी 3 ते 4 या वेळेत उपस्थित राहतील, तर शहर अभियंता मंगळवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत मिरज येथे उपस्थित राहणार आहेत. पाणी पुरवठा व जलनिस्सारणाचे अधिक कार्यकारी अभियंता मंगळवार सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत उपस्थित राहणार आहेत. तासगाव तालुक्यातील निमणी येथील एका द्राक्ष बागेतील द्राक्षे रात्रीत काठीने खुरप्याने पाडून जमीनदोस्त केली आहेत. ज्यामध्ये संबंधित द्राक्ष बागायतदाराचं सुमारे 4 लाखांचं नुकसान झाले. या प्रकरणी तासगाव पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार देण्यात आली आहे. समाजात काही लोकांच्यात जागेवरून असो अथवा अन्य कारणांवरून एकमेकांबाबत राग असतो. हा राग व्यक्त करताना भांडणे होतात. रागातून समोरासमोर येऊन प्रसंगी मारामारी, मारहाण होणे असे प्रकार पाहावयास मिळतात. पण आपला असाच राग जर कोणी व्यक्ती शेतातील हातातोंडाला आलेल्या पिकावर काढत असेल तर त्या व्यक्तीस निर्दयी म्हणावंच लागल. अगदी असं चित्र तासगाव तालुक्यातील निमणी येथे पाहावयास मिळाले. नेहरूनगर येथील माणिक दादू देशमुख राहणार नेहरूनगर तालुका तासगाव यांची निमणी गावच्या हद्दीत गट नंबर 235 मध्ये 30 गुंठे द्राक्ष बाग 5 ते 6 वर्षांपूर्वी लावली आहे. या बागेत सुपर जातीची सुमारे 700 झाडे आहेत. ही द्राक्षे काही दिवसातच बाजारपेठेत विक्रीसाठी जाणार होती. सोमवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत द्राक्ष बागेतील द्राक्ष व्यवस्थित होती, तर सोमवारी सकाळी 8च्या दरम्यान शेजारील व्यक्तीने देशमुख यांना द्राक्षबागेतील द्राक्षे तोडण्यात आली असल्याचं फोनवरून सांगितलं. फिर्यादी यांनी तातडीने द्राक्षबागेत धाव घेतली. यावेळी त्या अज्ञात व्यक्तीने काही झाडांवरील द्राक्षे काठीने तर काही झाडांवरील द्राक्षे खुरप्याने पाडून जमीनदोस्त केल्याचं दिसून आलं. या प्रकरणी देशमुख यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तासगाव पोलिसात तक्रार दिली आहे, तर पोलिसांच्यासह कृषी विभागाच्या लोकांनी द्राक्षबागेची पाहणी केली आहे. बुधवारी तलाठी यांच्याकडून अधिकृत पंचनामा होणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं. हातातोंडाला आलेली द्राक्षे निर्दयीपणे जमीनदोस्त केल्याने परिसरातून हळहळ तर व्यक्त होतीये, पण त्या निर्दयी माणसाच्या विरोधात संतापही व्यक्त होतोय. विटा शहरातील शासकीय निवासी शाळेमध्ये 23 विद्यार्थ्यांवर जेवणामधून विषबाधा झाल्याचा प्रकार धक्कादायक आहे. या प्रकरणाची चौकशी करावी आणि अन्न व पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करावी अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केली आहे. लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी याबाबत निवेदन देखील पाठवले. यात म्हटलंय की विटा शहरातील शासकीय निवासी शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर जेवणामधून विषबाधा झाली. त्यामुळे शासकीय शाळा, वसतिगृह यामध्ये अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आलाय. शासकीय जबाबदार अधिकाऱ्यांकडून या कारभाराकडे डोळेझाक होत असल्याने असे प्रकार समोर येत आहेत. ही विषबाधा कशामुळे झाली याची चौकशी व्हावी. अन्न पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी होऊन त्याचा ठेका रद्द करण्यात यावा. जर तो दोषी आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी गणेश थोरवे, मंथन लाडा आदी जण उपस्थित होते. सहकार तपस्वी, माजी खासदार, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, बँकेचे संचालक आमदार सत्यजित देशमुख, पृथ्वीराज पाटील, माजी आमदार मोहनराव कदम, संग्रामसिंग देशमुख, वैभव शिंदे, तानाजी पाटील, राहुल महाडिक, बाळासाहेब होनमोरे, मनसूर खतीब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आज सकाळी काँग्रेस कमिटी, सांगली मार्केट कमिटी आणि पृथ्वीराज पाटील यांच्या यशोधन सेवा व संपर्क कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। विविध ठिकाणी झालेल्या अभिवादन कार्यक्रमात मानसिंग उद्योग समूहाचे संस्थापक JK बापू जाधव, माजी संचालक बाळासाहेब गुरव, मार्केट कमिटीचे संचालक जयवंत नलवडे, MD शिवाजीराव वाघ, ऋतुराज पाटील, ॲडव्होकेट वीरेंद्र पाटील, सर्व व्यवस्थापक सुधीर काटे, माजी नगरसेवक रज्जाकभाई नाईक, मनसूर नाईक, कांचन तुपे, बिपिन कदम, अल्ताफ पेंढारी, रवींद्र वळवडे, सचिन कदम, अजय देशमुख, सनी धोत्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। केंद्र प्रमुख रिक्त पदे भरा, शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे स्वामित्व योजनेच्या प्रॉपर्टी कार्ड वाटप कार्यक्रमासाठी आले होते। यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी भेट घेऊन शिक्षकांच्या प्रश्नाबाबत निवेदन दिले। निवेदनात म्हटले की शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत ग्रामसभेचे दाखले घेण्याची अट घालण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या शाळा वाडी वस्तीवर अगदी लहान गावात आहेत। अनेक ठिकाणी शिक्षकांना राहण्यासाठी भाड्याने घरे उपलब्ध होत नाहीत। अशा वेळी छोट्या गावाशेजारच्या मोठ्या गावामध्ये राहणं क्रमप्राप्त ठरतं। त्यामुळे मुख्यालयी राहण्याच्या अटीमध्ये सुधारणा करण्यात यावी। 50% केंद्र प्रमुख पदे विभागीय परीक्षेतून भरण्याबाबत राज्याच्या ग्रामविकास विभागाने यापूर्वी प्रारूप आराखडा प्रसिद्ध केलाय। याबाबत अधिसूचना तात्काळ प्रसिद्ध करून सर्व रिक्त पदे शिक्षकांच्या मधून परीक्षेतून भरण्यात यावीत। सर्व विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी देण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण खरमाटे, जिल्हा सचिव स्वप्नील मंडले, जिल्हा कार्यवाहक नेताजी भोसले, जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले उपस्थित होते।